कोरोचीत आठवड्यातून 2दा पाणी येणार. पाऊस पडेपर्यंत ग्रामस्थांनी सहकार्य करावे. सरपंच संतोष भोरे. कोरोची गावाला जलस्वराज प्रकल्पाअंतर्गत 1 दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. पण पावसाअभावी नदीची पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे आठवड्यातून 2दा गावाला पाणीपुरवठा केला जाईल. पाऊस पडेपर्यंत ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी केले आहे. सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे सर्व नद्यांची पाणीपातळी घटली आहे. नदीमध्ये पाणी नाही. म्हणून पाटबंधारे खात्याने ग्रामपंचायतीला दूरध्वनीद्वारे ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठा कमी पद्धतीने करावा. 1 दिवस आड पाणी न देता आठवड्यातून 2दा पाणी गावाला पुरवावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच वीज पुरवठाही 2 तास खंडित होणार आहे. तरी ग्रामस्थांनी पाऊस पडेपर्यंत व नद्यांना पाणी येईपर्यंत गावाला 1 दिवस आड पाणी न देता आठवड्यातून 2दा पाणीपुरवठा केला जाईल, असे सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. ग्रामस्थांनी पाण्याचा योग्य वापर करून सर्वांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. यावेळी उपसरपंच सतीश सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी रांझा पाटील, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, संजय कांबळे, आनंद लोहार, स्नेहल कोरोचीकर, हलिमा सनदी, पूजा टिळे, संगीता शेट्टी, अश्विनी चव्हाण, साहेबलाल शेख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अमित काकडे, कोरोची. कोरोचीतल्या तमाम नागरिकांना माझं जाहीर आव्हान आहे की सध्या पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे आणि सध्या पाऊस चालू होऊन पेरण्या व्हायला पाहिजे. त्याने पावसाचं गेल्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस चालू झाला होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता की सगळीकडे आपल्याला शेतीची मशागत असेल, या ठिकाणी पेरणी असेल, या सगळ्या पूर्ण झाल्या होत्या. पण अद्याप पावसानं ओढ दिल्यामुळं सध्या नदीपात्रामध्ये पाणी कमी प्रमाणात आणि ग्रामपंचायत कोरोचीनं तुम्हाला 1 दिवस उन्हाळ्यामध्ये 1 दिवस आड पाणी देऊन सहकार्य केलं किंवा त्यांची जे जबाबदारी आहे ती पार पाडलेली आहे. पण भविष्यामध्ये पावसाचे प्रमाण असंच जर राहिलं तर भविष्यात या ठिकाणी दुष्काळाचं सावट निर्माण होऊ शकतं. त्याच्यामुळे नागरिकांना आणि विशेषतः महिला भगिनींना माझी विनंती आहे की आपल्या घरातलं जे प्यायचं पाणी किंवा पिण्याचं जे पाणी आहे ते जपून वापरा. पाणी रस्त्यावरती तुमच्याकडे पाणी शिल्लक राहिल्यानंतर रस्त्यावरती संडासमध्ये गटरीला न सोडता आपला चावीचा कॉक बंद करा, जेणेकरून पाणी आपलं पाण्याचा अपव्यय होणार नाही. आणि माझं या ठिकाणी एक विनंती हे आहे की विनंती करतो की आपल्याला 1 दिवस आडाला ग्रामपंचायत पाणी देत होती, परंतु या पावसाअभावी पाणी कमी असल्यामुळे पाटबंधारे खात्याचा आम्हाला कालच फोन झाला आणि त्याच्यावरून मी नागरिकांची जाहीर अशी माफी मागतो की 1 दिवस आडाला येणारं जे पाणी ते 4थ्या दिवशी येईल आणि आठवड्यातून मिनिमम 2 वेळा पाणी या ठिकाणी आम्ही सोडणार. पाऊस या ठिकाणी चालू झाला आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात जर पाऊस झाला तर हाय तसं परत आम्ही रेग्युलर 1 दिवस आडाला पाणी देणार. त्याच्यामुळं अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला जरासं सहकार्य करावं, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि जेणेकरून आपल्याला पिण्याचं जे पाणी आहे ते या ठिकाणी भरून सहकार्य करावं. खर्चाच्या पाण्याबाबतीत काय तुटवडा भासल्यास बोर आहेत, सार्वजनिक बोर आहेत, त्या ठिकाणी शेजारीत एखादं बोर असेल तर त्यातनं तात्पुरतं भरून या ठिकाणी आपल्या गरजा भागवाव्यात की अशी त्यांना विनंती करतो. आणि त्यांनी पाणी आपलं जपून वापरून या ठिकाणी 1 दिवस आणायला येणारे जे पाणी ते 4थ्या दिवशी कदाचित येईल तर ते भरून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.